नमस्कार, मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता सकाळ सकाळचं नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्त्याला नेहमी आम्ही उपमा पोहे वगैरे बनवत असतो, पण आज म्हटलं रात्री चपाती वगैरे शिल्लक राहिलेल्या भाकरी तुकडं करून घ्यावं, कारण आम्हाला जाम आवडतात तुकडं. सेलमध्ये पण आम्ही चपाती वगैरे शिल्लक राहिली तर टाकून कधीच देत नाही, तर तुकडं करूनच खात असतो. तर म्हटलं आज बनवूयात. आणि आज जरा जास्त आहेत तुकडे सगळ्यांसाठी, तर जरा जास्त तेलाचा वापर. आज खरं आर्यालाच जास्त वाटत होतं की तुकडं केक करते म्हणजे मस्तच, कारण तिला जाम आवडतात तुकडं पण खायला. तर इकडे मी तुकडे वगैरे बनवून घेतले. त्यानंतर मी चिकन बनवलं, आणि आज पण चिकन खरडाच बनवलेलं, का तर यांना पण आवडलं होतं आणि आबा पण म्हटले बनव. तर मी हे सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करून घेतला, आवरावर केली, कारण आज फायनली आम्ही सेलमला चाललोय. आणि या गडबडीत मी पूर्ण नंतर व्लॉगचं काहीच शूट करू शकले नाही, त्यामुळं सगळं गोंधळच होता आमचा. पाणी पी, पाणी पी. पाडव्याची सुट्टी संपली आणि आम्ही आता निघालोय वापस सेलमला. बॅक टू स्कूल. महाराष्ट्रातून सेलमला जात असताना आम्हाला जर वडापाव दिसला तर तो खाणं आमच्यासाठी खूप गरजेचं होतं, का तर वडापाव आम्हाला साऊथला खायला भेटत नाही, तिथली टेस्ट वेगळी असते. त्यामुळे आम्ही भेटला तर ते संधी सोडत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच आम्हाला विजू पण भेटला. जाता जाता आम्ही त्याला भेटून गेलो होतो, आणि खूप आनंदाची, म्हणजे पोरं इतकं खुश झाली होती त्याला बघून, कारण मामांचे खूप लाडके आहेत दोघं. आणि आयन्सला आर्मी ड्रेस, आर्मीची बंदूक, असं खूप आकर्षण आहे त्या गोष्टींचं. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या घरातली तिसरी पिढी इंडियन आर्मीमध्ये काम करते. माझे आजोबा, पप्पा आणि आता माझा भाऊ पण आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. पूर्ण आर्मीची आमची फॅमिली आहे अशी. तर इथं आमच्या मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि आम्ही तिथून लगेच निघालो विजूला भेटून. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलो होतो, आणि अचानक आम्हाला आज व्हेज नॉनव्हेज ऑप्शन भेटला होता. शक्यतो प्रवासात व्हेज खातो, पण ह्यावेळी आम्ही म्हटलं चला स्टार बिर्याणी फेमस आहे तर तिथं ट्राय करूया म्हटलं. आणि बघा पायाची अवस्था काय झाली, असे टम्म सुजलेत पाय. त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि घरी पोहोचलो थोड्याच वेळात, पण घरातला म्हणजे जास्त व्लॉगच शूट नाही करू शकले, जाम कंटाळा आलेला होता. तुम्ही म्हणत असाल की आज मी किचनचं का गार्डन एवढं करून ठेवलंय, तर हे सगळे फ्लावर आज वॉश करून घेतलेत. 15 दिवसातून किंवा 20 दिवसातून मी वॉश पूर्ण करते, नाहीतर क्लीन तर असं कोलिननी क्लीन वगैरे करत असते, म्हणजे त्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही. थोडासा लुक चेंज करायचा होता, जरा ग्रीनरी छान वाटते डोळ्याला पण, म्हणून मी थोडं थोडं करून असं मी खूप सारे फ्लॉवर्स वगैरे साठवले होते. आणि मला प्रॉपर व्हिडिओ बनवायचा होता, पण त्यावेळी मी बनवला नाही. पण म्हटलं आत्ता कधी तर मी गावाकडून आल्यानंतर हे म्हटलं क्लीन केलेच तर व्हिडिओ बनवावा. या अशा बॉटल्स आहेत, ज्या की मी सॉसच्या वगैरे बॉटल होत्या काही साठवलेल्या अशाच, त्याचं मी पेंट वगैरे केलेलं आहे. असं खूप सारं आर्ट्स आहे की. तर हे मेशोवरून ऑर्डर केलेले लिव्स आहेत, जे याचं मी पहिलं झाड असं करून वापरत होते. एक पॉट होतं मातीचं, त्याच्यावरती डेकोर म्हणजे DIY केलं होतं आणि त्याच्यात मी असं लावलेलं. पण त्यानंतर मेशोवरती अजून सेल चालू झाल्यावर दुसरं एक मागवून घेतलेलं मी झाड. आणि घरात असं ग्रीन काहीतरी एलिमेंट असला ना खूप छान दिसते, म्हणजे डोळ्याला इतकं शांत की हॉलमधून उठून जाऊ वाटत नाही. पहिलं कसं फक्त मोकळं वाटत होतं, पण मी आता जरा याच्यात काहीतरी कलर ॲड केलेत, त्यामुळं खूप छान वाटायला लागलं हे. आणि हे असं मी वरती एकदम ठेवते. आणि काही बॉटल ही एक अजून आहे, माझ्याकडे 2 सेम नव्हते फ्लॉवर पॉट, कारण मी कधी करून करून घेतलेलं आहे, एकदम असं काही घेतलेल्या नाहीत वस्तू. ही माझ्याकडे बॉटल होती जी की मी DIY केलेली आहे. अशा खूप साऱ्या बॉटल्स आहेत माझ्याजवळ. आणि हे 2 असं खूप छान दिसतंय. पूर्ण मी सजवल्यानंतर तुम्हाला मी याचा प्रॉपर व्हिडिओ दाखवते की कसं दिसतंय ते. आणि हे असे किती सुंदर एकदम रिअल फ्लावर असल्यावर दिसायला लागले हे, आणि खूप छान वाटते सजवल्यानंतर. मला खूप छान वाटतं. आणि हे असं ग्रीन जरा छान बघून असं काय माहिती असं मनाला एकदम शांत वाटतं, त्यामुळे मी किचनमध्ये पण ग्रीन चालू केले. सध्या आमच्या किचनमध्ये मँगो आहे, ऑरेंज आहे,
त्यानंतर असे पण छोटे छोटे आहेत फ्लावर पॉट जे की मी किचनमध्ये ठेवते. आणि मला असं नेहमी वाटायचं की मी किचनमध्ये असं ग्रीनरी वगैरे काहीतरी ठेवावं, घरात काहीतरी डेकोर करावं, पण मुलं लहान असल्यामुळे सारखं पसारा वगैरे करतात, काहीतरी पाडायचं तोडायचं चालू असतं, म्हणून इतक्या दिवस केलं नाही. आणि आता माझ्या हातात संधी आली की मी काहीतरी करू, म्हणून मी सारखं एकतर त्याला क्लीन करत असते कोलींनी काहीतरी, नाहीतर हे सारखं धुवायचं करायचं. आणि जर तुम्हाला पण जर घ्यायचं असेल ना तर हे सगळं मी मेशोवरूनच ऑर्डर केले, ते पण ज्यावेळी सेल चालू असतो त्यावेळीच. आणि एकदम नाही ऑर्डर केलं कधी, तर असं म्हणजे ह्याला तर 1 वर्ष झालं असेल छोटे छोटे फ्लावर्सला. आणि हे पण 5-6 महिन्यापूर्वी ऑर्डर केलेले आहेत. पण आत्ता पूर्ण असं गच्च भरले ग्रीन ग्रीननं, त्यामुळे आत्ता खरं व्हिडिओ बनवायला मजा वाटते की छान असा लुक येतोय. त्यानंतर माझ्याजवळ हे पण असे काय म्हणू शकतो याला आपण, असं लटकायचंच आहे. आता मी ज्या ज्या जागेवरून काढले त्यावर ठिकाणी. खरं तर हे पूर्ण एकच झाड असं मी करून लावलेलं होतं, म्हणजे पॉटमध्ये मातीच्या. पण याचा मी फायदा काय केला माहिती आहे का, हे एक वेगळं ठेवायचं झालं, अशा प्रकारचं 2. आणि एक रसमलाईचा डबा होता, त्याला मी असा पेंट वगैरे करून घेतले आणि हे मी त्याच्यात लावते. तर रबर वगैरे लावलाय आणि हे असं माती भरली मी त्याच्यात. काय होते, इंडोर प्लांट्स लावायला आवडतात, पण इथं कुठं नर्सरी मला माहीत पण नाही. आणि ज्यावेळी आम्ही गावाला सुट्टीला जातो त्यावेळी त्याची काळजी घ्यायला पण असं काय काळजी घेणं होत नाही, कारण त्याला थोडा वेळ उन्हात ठेवा, आत ठेवा, जरा तरी पाणी चेंज करा, काहीतरी असं होतं. त्यामुळे इंडोर प्लांट पण नको. आणि हे कायमस्वरूपी राहते, आर्टिफिशियल, आणि पाहिजे तसं चेंज करायला येते. ह्याला किती पण वेळा धुवा, काहीही करा, काही नाही होत. आणि हे बघा, मी असं किचनमध्ये ठेवते आणि मला हे खूप जास्त आवडते. तर मी ह्या फ्लावर्सच्या डेकोरेशननी केलेला चेंज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.